पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकच्या हल्ल्याबद्दल तळोदा शहरात जल्लोष साजरा. दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करून 26 पर्यटकांना ठार मारले होते. या अतिरेकी कारवाईच्या बद्दल म्हणून भारतीय सैन्याने आज रात्री ठीक 1:30 वाजता पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणावर एअर स्ट्राईक करून प्रतिहल्ला केला. यावेळी या अतिरेकी हल्ल्यात 90 अतिरेकी मारले गेल्याची शक्यता आहे. याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिले होते. भारतीय सैन्याच्या या यशस्वी कारवाईबद्दल सर्व भारतीय लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तळोदा शहरात देखील याबद्दल विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखड तळोदा यांच्यामार्फत फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे. यावेळी तळोदा शहराचे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखड अध्यक्ष प्राध्यापक RD मोरे प्रखड, सहमंत्री पवन शेलकर प्रखड, उपाध्यक्ष श्री दीपक नाना चौधरी, बजरंग दल प्रमुख श्री अजय ठाकरे, मठ मंदिर समिती प्रमुख श्री भूपेंद्र बारी सर, श्री आनंद मराठे सर, श्री छोटूलाल प्रजापती, मठ मंदिर सहप्रमुख श्री मानसिंग राजपूत, प्रसिद्ध प्रमुख श्री अनुराग सक्सेना गोसेवा, प्रमुख श्री मैकू सक्सेना, श्री पवन ठाकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रेम करणारे सर्व भारतीय नागरिक आणि इथं उपस्थित सर्व सनातनी बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे जे पर्यटक आपले भारतीय पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते, त्यांच्यावर दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करून 26 पर्यटकांना त्या ठिकाणी मारले होते. तर आज सकाळी आपल्याला एक बातमी येऊन पोहोचली की भारताच्या सैन्याने त्या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर त्या ठिकाणी एक प्रतिहल्ला करून त्या ठिकाणी 90 अतिरेक्यांचा खात्मा केला. त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तळोदा या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत. या ठिकाणी भारत सरकारने जी ही कामगिरी केली, भारतीय सैन्याने जी कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचं आम्ही या ठिकाणी सर्व बंधू या ठिकाणी विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते आणि समस्त नागरिक या शहराचे भारतीय सैन्याचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व लोकांना वाटत सर्वांना देवो.